नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 107. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजेच भगवद्गीतेतील 13व्या अध्यायाचा अभ्यास आपण करत आहोत. एक्सपिरियन्स ही संकल्पना खूपच महत्त्वाची आहे. आपण कितीही शिकलो, परीक्षा दिल्या, तरी एक्सपिरियन्स आला की आपण ती गोष्ट अजून चांगल्या पद्धतीने पार पाडू शकू. कारण ज्ञानाचा उपयोग व्हायला हवा, नाही का? क्षेत्रज्ञै चापि मां विद्धि सर्व क्षेत्रेषु भारत. क्षेत्र क्षेत्रज्ञयोर्ज्ञानै यत्यज्ञानं मतं मम. हा या अध्यायातील 3रा श्लोक. या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी सर्व व्यक्तिगत कर्मक्षेत्रांचा ज्ञाता आहे. शरीर हे आपले कर्मक्षेत्र आणि आत्मा व परमेश्वर त्या क्षेत्राचे ज्ञाते, हेच मी खरे ज्ञान मानतो. मागच्या भागात आपण 13व्या अध्यायातील मौल्यवान ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. 2 संकल्पनांपैकी क्षेत्र म्हणजे काय हे जाणून घेतले. हे क्षेत्र म्हणजे आपले शरीर, आणि हे समजण्याकरता आपण एका शेतजमिनीचे उदाहरण घेतले. या क्षेत्राचा अभ्यास करायचा म्हणजे काय ते या भागात जाणून घेऊया. मराठीत तज्ज्ञ या शब्दाचा अर्थ म्हणजे एखाद्या विषयातील विशेष ज्ञान किंवा कौशल्य असणे. एक प्रकारचा एक्सपर्ट असे आपण म्हणू शकतो. गणितज्ञ म्हणजे अशी व्यक्ती जिला गणितातील एक्सपर्ट असे म्हणतात, म्हणजे एक मॅथमॅटिशियन. शास्त्रज्ञ म्हणजे सायंटिस्ट किंवा एखादी अशी व्यक्ती जिला विज्ञानातील एखाद्या विषयात एक्सपर्टीज आहे. क्षेत्रज्ञ म्हणजे अशी व्यक्ती जिला क्षेत्र या विषयाची जाणीव, एक्सपर्टीज आहे. नुसते आपल्या शरीराचीच नाही, तर आपण नेमके कोण आहोत याचे ज्ञान आहे. या 3ऱ्या श्लोकात श्रीकृष्ण म्हणतात, मतं मम म्हणजे माझ्या मते. इथे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या संकल्पनांबद्दल बोलत असताना श्रीकृष्ण त्यांचे मत कधीच अर्जुनावर लादत नाहीत. ते म्हणतात की त्यांच्या मते हे असे आहे. आणि गीतेचा अभ्यास करत असल्यास आपल्याला पण हे लागू होते. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या 2 संकल्पना समजल्या की कदाचित तुम्ही देखील श्रीकृष्णांशी सहमत असाल. भौतिक जगात राहून आपले शरीर किंवा क्षेत्र हे आजूबाजूच्या गोष्टींशी जोडते आणि आपली ओळख या गोष्टींशी जोडली आहे असे या शरीराला वाटते. असे झाल्यास आपण सहज लोकांशी, गोष्टींशी अटॅच होतो. आपल्या भावना आपल्यासाठी निर्णय घेतात आणि आपण जन्म आणि मृत्यूच्या कालचक्रात अडकतो. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की क्षेत्रज्ञ म्हणजे ही जाणीव असणे की आपले शरीर म्हणजे आपल्या आत्म्यासाठी असलेले एक निवासस्थान. आपला आत्मा हा परमेश्वर ह्याचाच एक भाग आहे. त्यामुळे भौतिक जगात आपण फक्त आपले कर्म पार पाडत आहोत. या भौतिक जगात आपण गुंतून चालणार नाही. ज्या व्यक्तीला क्षेत्रज्ञ याचा अर्थ समजला ती खरी ज्ञानी व्यक्ती. कारण ही व्यक्ती या ज्ञानाने वैराग्य किंवा डिटॅच्ड राहू शकते. क्षेत्रज्ञ म्हणजे एक प्रकारची चेतना. क्षेत्रज्ञ म्हणजे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव असणे. आपल्या जीवनात आपण बऱ्याच गोष्टींची माहिती मिळवतो, शिकतो देखील, जसे की इंजिनिअरिंग, मेडिसिन, कलिनरी स्किल्स. या कौशल्यांमुळे आपण स्वतंत्र होतो, पैसे कमवू शकतो आणि जगू शकतो.
अशा शिक्षणातून माहिती मिळते, पण आत्मज्ञान नाही. हे आत्मज्ञान आपल्याला मोक्ष मिळवून देऊ शकते. आणि हे आत्मज्ञान म्हणजे क्षेत्रज्ञ. सोप्या भाषेत सांगायचे तर आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू ही विजेशिवाय वापरू शकत नाही. तुमचा मोबाईल फोन, स्वयंपाकघरातील फ्रिज किंवा मिक्सर ग्राइंडर, ऑफिसमधला लॅपटॉप या सगळ्या गोष्टींना डायरेक्ट वीज लागते किंवा ते विजेवर चार्ज करूनच वापरता येतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे क्षेत्र आणि ही वीज म्हणजे क्षेत्रज्ञ. जशा इलेक्ट्रॉनिक वस्तू विजेशिवाय चालत नाहीत, तसेच हे क्षेत्र, क्षेत्रज्ञ याशिवाय चालणे कठीण आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ या दोन संकल्पना आता आपल्याला कळल्या. यांच्याबद्दल श्रीकृष्ण पुढे अर्जुनाला काय सांगतात हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.